तर ज्या दिवशी शाळेला सुट्टी असते, त्या दिवशी मुलांचे काहीतरी डिमांड असतातच. तर आज इथे मी तवा पुलाव बनवते. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले, त्याचबरोबर 2 चमचे बटर सुद्धा घेतले. बटर ऑप्शनल आहे, पण बटरमुळे टेस्ट छान येते. 2 मोठे कांदे जे आहेत, ते मी इथे चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा इथे मी भाजून घेतले तेलामध्ये. त्यानंतर गाजर सुद्धा त्याचसोबत आपल्याला भाजून घ्यायचं गाजर आणि कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये इथे मी एक छोटी वाटी शिमला मिरची टाकलेली आहे. त्याचबरोबर थोडंसं मीठ सुद्धा टाकलं. आलं आणि लसूण मी इथे खिसून घेतलेलं आहे. तुम्ही त्याची पेस्ट वापरली तरीही चालेल. ते सुद्धा याबरोबर आपल्याला छान भाजून घ्यायचंय. त्याचबरोबर आता मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं अर्धा चमचा कसुरी मेथी इथे मी वापरली ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. त्याचबरोबर आपल्याला इथे 1 टोमॅटो वापरायचा आहे. टोमॅटो थोडासा पिकलेला आहे, म्हणजे लाल असा घ्यायचा, कच्चा नाही. आणि याचबरोबर थोडंसं मी इथे पाणी वापरले. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला छान हे सगळं मिक्स करून घ्यायचंय, एक अर्धा मिनिट तरी. इथे उकडून घेतलेले बटाटे आणि वाटाणा मी घेतलेला आहे. तुमचा जेवढा भात आहे त्या अंदाजे तुम्हाला इथे ते घ्यायचं आहे. आणि जसं आपण पावभाजीचा स्मॅशर असतं, त्याने आपण थोडीशी ही भाजी मिक्स करून घ्यायची. जास्त पूर्ण मिक्स करायची नाही, अगदी थोडीशी. यानंतर भाजी सगळी तयार आहे. त्यामध्ये आता आपण इथे तयार केलेला भात टाकून घ्यायचा तर इथे मी कोलमच जो रोजचा आमचा घरचा असतो तोच मी वापरलाय. तुम्हाला बासमती घ्यायचा असेल तर तुम्ही बासमती घेऊ शकता. त्याने अजून छान वाटतो हा भात. आणि वरतून आपल्याला 1 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि फ्रेश कोथिंबीर टाकायची. एकदम छान आणि टेस्टी अशी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही मुलांच्या सकाळच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आणि किंवा वीकेंडला वगैरे छान असं तुम्ही हा प्लॅन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.